हर्षद तू खूप स्ट्रॉंग आहेस. एकामागून एक असे 2 धक्के बसवणं हे अजिबात सोपं नसतं. कसं मूव्ह ऑन करतोयस तू? म्हणजे खरं तर मी ठरवलं होतं की मी नाही विचारणार तुला हा प्रश्न. नाही ते काय होत होतं मी पण ॲक्च्युली जवळपास एक वर्षभर मी या गोष्टीची कुठे हे नाही केलं. कारण ते माझं आहे की पर्सनल लाईफ इज पर्सनल लाईफ. ते मी कुठेच काय म्हणू आपण प्रोफेशनल डोमेनवर आणत नाही आणि मला ते आणायचंही नाही आहे. पण ते काय होत होतं की बऱ्याच कुठून ना कुठून ते येतच होतं बाहेर आणि अजूनही येतं. म्हणजे काही काही इंटरव्ह्यूजमध्ये डिरेक्टली येऊन जातं. मग ते खूप अँटी हर्षद अप्रोच होतं की यू आर नॉट फेसिंग इट. झालं तर आहेच ना. म्हणजे लास्ट सप्टेंबर जेव्हा फुलाला सुगंध सुरू होता, आई गेली, तिला कॅन्सर होता. हे पण खूप कमी लोकांना माहीत आहे. शी फॉट फॉर ऑलमोस्ट 2 years. बरं कमी लोकांनाच माहीत आहे ते ॲक्च्युली. आणि ह्या मे महिन्यामध्ये बाबा गेले अचानक. सो त्यांचं तर फारच सडन होतं आणि खूप सरप्राईज होतं. पण या अशा 2 गोष्टी झाल्या. पण मला बहीण आहे. सो आय हॅव टू लुक आफ्टर हर, लुक आफ्टर मी. सो माझं असं आहे की आता व्हाय मी म्हणून फायदा नाही आहे. जे व्हायचं होतं ते नाहीच व्हायला पाहिजे होतं. पहिली गोष्ट म्हणजे खूपच लवकर झालं आहे. दोन्ही गोष्टी खूप लवकर झाल्या. आय हॅवंट एक्सपेक्ट दॅट. म्हणजे मला आठवतं आई होती तेव्हा मी या फिल्मचं शूट केलं होतं. म्हणजे जेव्हा तिची तब्येत सो बरी होती फ्रॉम दॅट केमो आणि या सगळ्या त्या गोष्टींमधून, तेव्हा जेव्हा तिला बरं होतं तेव्हा मी या फिल्मचं शूट केलं. त्या झोनमध्ये मी फिल्म पण शूट केली. सो तेव्हा माझं नेहमी असायचं तिला म्हणणं, जे मी आता फोनवर म्हटलं की बघ माझी फिल्म येणार आहे. तरी खूप उशीर झाला आहे. ही इयरच्या सुरुवातीला येणार होती पण टेक्निकॅलिटीजमुळे थोडी पुढे गेली. तर ती असती तर बरं झालं असतं. सो तिने ते पाहिलं तरी असतं. सो ते मिस झालं आणि आय गेस हा रिग्रेट हा फुल ऑन असणार माझ्याबरोबर. हा कधी जाणार नाही. तर ते मला खूप बेकार वाटतंय. पण आता मी काही करू शकत नाही त्याबद्दल.